आमाच्या विशेष बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आहे. पाहूया विशेष बातमी. नाशिकमधील कथित भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणात नवे धक्कादायक तपशील समोर आले आहेत. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी खरातच्या कॉल डिटेल रेकॉर्ड सीडीआरच्या आधारे अनेक गंभीर आरोप केले आहेत. दमानिया यांच्या म्हणण्यानुसार त्यांच्याकडे 1 एप्रिल 2025 ते 17 मार्च 2026 या कालावधीतील अशोक खरातचा सीडीआर आला असून ही माहिती त्यांनी पोलीस महासंचालक आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे दिली आहे. मला एक सीडीआरची कॉपी आली. ती व्हॉट्सॲपवर माझ्याकडे ज्यांनी पाठवली त्यांना मी ओळखत नाही आणि आत्ताच्या घटनेला माझ्याकडे जेव्हा ती माहिती आली तेव्हा तात्काळ मी ती डीजी महाराष्ट्र मुख्यमंत्र्यांना दिली आणि SITच्या तेजस्वी सातपुते यांच्याकडे परवाच पाठवली. काल दिवसभरात ही माहिती जी होती ती मी थोडीशी संकलित केली आणि आत्ताच्या घटनेला माझ्याकडे जी धक्कादायक माहिती आहे ती अशी आहे की रुपाली चाकणकर म्हणायच्या की माझे गुरु आहेत अशोक खरात आणि खरातांबद्दल मला बाकी काहीच विशेष माहीत नाही, आमचे फक्त कौटुंबिक संबंध होते वगैरे वगैरे. तर आत्ताच्या घटनेला ही जी माहिती येते ती अतिशय शॉकिंग आहे. रुपाली चाकणकर यांचे एकूण 177 कॉल्स हे अशोक खरातांना झालेत. एवढंच नाही तर त्यांची बहीण प्रतिभा चाकणकर 2 दिवस झाले आपण त्यांच्याबद्दलही बरंचसं ऐकतोय, त्यांचे 236 कॉल्स हे अशोक खरातांना झाले. पण आता मी जे नाव घेणार आहे त्यांचे नुसतेच आपण फोटो बघितले होते आणि व्हिडिओज बघितले होते, पण आत्ताचे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे तब्बल 17 कॉल्स हे अशोक खरातांना नॉर्मल सेलफोनवरनं झाले होते. आता व्हॉट्सॲप किती झाले आणि इतर किती झाले मला माहित नाही, पण 17 कॉलपैकी 10 इनकमिंग आणि 7 आउटगोईंग कॉल्स होते, ज्याच्यात सगळ्यात जास्त वेळ हे 21 मिनिटं यांच्यात संभाषण झालं. आता ही सगळी माहिती मी ॲज अ रिस्पॉन्सिबल सिटिझन आधी यंत्रणांना दिली आणि मला असं वाटलं की कसं असतं SIT अहवाल हे सगळे नेहमीच काढले जातात पण खरी माहिती जनतेपुढे येत नाही, म्हणून जनतेच्या दरबारात ही मी माहिती ठेवण्यासाठी मी ठेवते. मला याच्यात दुसरा माझा काहीही हेतू नाही. तर आत्ताच्या घटनेला जर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे जर अशा व्यक्तीला 17 त्यांचे कॉल झालेत तर हे कशासाठी झालेत ह्याचं उत्तर एकनाथ शिंदेनी देणं गरजेचं आहे. चंद्रकांत पाटील जे भाजपचे पूर्व मंत्री होते त्यांचे 8 कॉल्स आहेत, सुनील तटकरे यांचे 8 कॉल्स आहेत आणि आशिष शेलार यांचा देखील 1 कॉल आहे. आता हे मी नॉर्मल कॉलबद्दल बोलतेय, याच्यात व्हॉट्सॲप कॉल्सचा काहीही उल्लेख नाहीये कारण त्याची माहिती आपल्याला मिळू शकत नाही. दमानिया यांनी या प्रकरणात संबंधितांवर तातडीने कारवाई करून सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात संवाद सामान्य नसून संशयास्पद आहे असे त्यांनी नमूद केले. दरम्यान समता नागरी सहकारी पतसंस्थेतील 100 खात्यांमध्ये अशोक खरात याचे नाव नॉमिनी म्हणून असल्याची माहितीही समोर आली आहे. या खात्यांमधून सुमारे 60 कोटी रुपयांचे व्यवहार झाल्याचे सांगितले जात आहे. या प्रकरणामुळे राज्यातील राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून पुढील चौकशीत आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता आहे. आमा चॅनलला लाईक करा, बातमीला शेअर करा, सबस्क्राईब फॉलो करायला विसरू नका.